नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या एका विशेष लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। लक्षात ठेवा, आजचा जो लेक्चर असणार आहे ते अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि एक विशेष लेक्चर आपण एक स्पेशल लेक्चर आपण आजच्या ह्याच्यामध्ये आपण चर्चा करायची आहे। असं लेक्चर जे असणार आहे तुम्ही ह्याच्या आधी असं लेक्चर कधीही कुठेही बघितलंही नसणार आहे आणि इथून पुढेही तुम्ही कुठलेही अशा पद्धतीचे लेक्चर जे आहे ते कधीही बघणार देखील नाही। कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण या गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत। कारण तुम्हाला माहिती आहे की आता स्पर्धा परीक्षामध्ये किंवा स्पर्धा परीक्षा हे जे काही लक्षात ठेवा सध्याची जी काही कन्सेप्ट आहे आपल्या या खास करून विद्यार्थी मित्रांसाठी, तर या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारं जे काही यश जे आहे ते या यशाबद्दलचं जे काही चर्चा आहे ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये करायचे आहे। आता तुम्हाला सर्वांना प्रश्न हा पडला असेल की म्हणजे काय आपण चर्चा करणार आहोत आणि ह्या स्पर्धा परीक्षेचं जे काही हे जे यश जे संपादन केलं जातं किंवा सक्सेस जो आहे तो या ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मिळला जातो, त्यासाठी काय करायला पाहिजे आणि तुम्हाला तो मिळत जर असेल तर तुम्हाला तो किती वेळेत मिळवायचा आहे आणि किती वर्षामध्ये मिळवायचा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जो आढावा आहे तो आपण या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। कारण आजचं लेक्चर अशा एक अत्यंत महत्त्वाचं काम म्हणेन मी किंवा तुम्हालाही ते वाटलं पाहिजे, जेणेकरून लक्षात ठेवा सक्सेस हा जो काय रेट आहे स्पर्धा परीक्षेमध्ये लक्षात ठेवा ॲप्लिकेशन्स खूप भरपूर येतात। कारण जसं लास्ट म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्हाला साधं सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा पोलीस भरतीला तुम्हाला माहीत असेल की टोटल एक 8,500 जागा निघाल्या होत्या 2024 आणि त्याबद्दल चर्चा देखील भरपूर प्रमाणामध्ये झाली होती की त्या 8,500 जागांसाठी या आपल्या महाराष्ट्र फक्त राज्यामध्ये ॲप्लिकेशनचा जो आकडा जर तुम्हाला माहीत असेल तर टोटल लक्षात ठेवा माझ्यामध्ये जवळपास एक 15.5 लाख का 14.5 लाख ॲप्लिकेशन्स एवढी आले होते। जागा फक्त तर आहेत 8,500, ॲप्लिकेशन्स येतात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये। सेम गत MPSC देखील बघायला मिळेल तुम्हाला जागा फक्त 1000 आणि 2000 अशा प्रमाणामध्ये जागा येतात, पण ॲप्लिकेशन्स म्हणतात तर ह्याला लक्षात ठेवा 5 ते 6 लाख ॲप्लिकेशन्स येतात। तसंच रेल्वेच्या एक्झाम्स असतील तिथं तर तुम्हाला माहीत असेल की ऑल इंडिया एक्झाम्स कंडक्ट केली जाते, ॲप्लिकेशनचा जो काय आकडा आहे तो लक्षात ठेवा करोडोमध्ये घेतला जातो। ग्रुप डीच्या बाबतीमध्ये म्हणला तर करोडो ॲप्लिकेशन्स येतात। स्टाफ सिलेक्शनची GDची एक्झाम कन्सिडर केला तर तुम्हाला तिथं बघा जवळपास 50 लाख ॲप्लिकेशन्स येतात ऑल ओव्हर इंडियामधून। मग असे एवढ्या प्रमाणामध्ये जर विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन्स येत असतील, विद्यार्थी एवढे या स्पर्धेत उतरत असतील तर सक्सेस हा जो काय रेशो आहे लक्षात ठेवा तो सक्सेसचा जो रेट आहे तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। जेवढे विद्यार्थी येतात तेवढ्याच प्रमाणे विद्यार्थी बाहेरही पडतात आणि तेवढ्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मात्र कमी विद्यार्थ्यांचं होतं। मग हे का होतं, ह्याला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, मग सक्सेस जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, तर या गोष्टींचा लक्षात ठेवा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा। आणि चला तर मग आजच्या लेक्चरला चालू करू। चालू करण्यापूर्वी तुम्ही एक पॅम्पलेट तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघताय, जो काय बघायचा सिलेक्शनच्या विद्यार्थ्यांचा आहे। तुम्हाला माहीत असेल की आपलं अचिव्हर्स करिअर गाईड विटा हे चालू होऊन ऑलमोस्ट आतापर्यंत 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी आपला झालेला आहे आणि ह्या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये टोटल आपल्या संस्थेतून 20 विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती झालेली आहे, ज्याच्यामध्ये व्हरायटी तुम्हाला पोस्ट बघायला मिळतील। खास करून आपला जो मला माहीत असेल की जास्त जो भर आहे तो आपल्याला जो काय रिझल्ट आहे तो SSC GDची जी काय एक्झाम होते त्या SSC GDच्या मध्ये सिलेक्शनचं जे काय रेशो आहे तो आपला सर्वाधिक तुम्हाला बघायला मिळेल। तसंच तिथं पोस्ट पण बघायला असतील, SSB असेल, CRPF असेल, परत CISF असेल, BSF असेल, अशा परत आसाम रायफल असेल, पोलीस भरती, तर अशा व्हरायटी किंवा इंडियन कोस्ट गार्डमध्ये देखील आपल्या एका विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। तर अशा भरपूर व्हरायटीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते आपल्या या कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे। तर या रिझल्टबद्दल एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, ती असणार आहे की या टोटल बघा आता जेवढे काय आपण 20 रिझल्ट बघितले, या 20 रिझल्ट्समधील तब्बल 9 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते एका वर्षाच्या आतमध्ये झालेलं आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या तिथून प्रवेश घेण्यापासूनचा टाईम पिरियड मी तुम्हाला सांगतोय, प्रवेश घेतल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले तब्बल 9 विद्यार्थ्यांचं। बाकीचे रेस्ट ऑफ देम जे विद्यार्थी आहेत त्यांचं लक्षात ठेवा 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। मॅक्सिमम 2 वर्ष आहे। काही विद्यार्थ्यांचं जे पोलीस भरतीचे जे काही रिझल्ट्स आहेत तो जो आकडा आहे तो 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो टाईम स्पॅनमध्ये आहे। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला काय सांगायचं आहे की त्या रिझल्ट्समधून आपल्या जेवढे काही विद्यार्थ्यांनी आपल्या या संस्थेमध्ये प्रवेश घेतला आहे, मग तो अभ्यासिकेत असेल, क्लासमध्ये असेल, घेतल्यानंतर कमीत कमी 2 वर्षाच्या आतमध्ये त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे। आणि हे एकमेव वैशिष्ट्य फक्त आणि फक्त तुम्हाला या आपल्या अचिव्हर्स करिअर गाईड या संस्थेमध्येच बघायला मिळणार आहे।
कारण ही जी गोष्ट आहे लक्षात ठेवा, त्याच्याबद्दल मी जी चर्चा तुमच्यासमोर करायला आज उभा आहे, ही गोष्ट फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या चॅनलवरतीच बघायला मिळेल किंवा माझ्याकडूनच तुम्हाला बघायला मिळेल. ह्या गोष्टीवरती ह्याच्या आधीही कधी तुम्ही चर्चा ऐकली नसणार आणि इथून पुढेही याबद्दल चर्चा कधी तुम्ही ऐकली नसणार किंवा ऐकणार देखील नाही. कारण जी गोष्ट आपण आज चर्चा करायची आहे त्यासाठी लक्षात ठेवा, आता जसं तुम्हाला म्हणलं की हे जे 9 विद्यार्थी आहेत किंवा बाकी सगळे 20 विद्यार्थी आहेत, ह्यांचं लवकर सिलेक्शन होण्याचं कारण काय. मग त्यासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची एक प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागते. लक्षात ठेवा, साधं एक सिंपल वाक्य सांगितलं जातं सक्सेसबद्दल, ते असं आहे की तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकतायचा, सक्सेस इज नॉट अ चॉईस, तर इट इज अ प्रोसेस. लक्षात ठेवा, म्हणजेच काय, तर यश संपादन जे करणं आहे लक्षात ठेवा, ते तुमची इच्छा असू शकत नाही. ती काय आहे तर लक्षात ठेवा, ती एक प्रोसेस आहे. ते तुम्हाला त्यासाठी एक काय करायचे, एक प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. ठीक आहे, ही सक्सेस जर तुम्हाला यश जे संपादन करायचं आहे यासाठी तुम्हाला काय एक सिंपल एक प्रोसेस फॉलो करायची आहे. इच्छा सुरुवातीला सगळ्यांचीच असू शकणार आहे, पण त्या इच्छेचं जर तुम्हाला यशामध्ये रूपांतर करायचं असेल तर मात्र तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागते. आणि नुसती इच्छा आहे, सुरुवातीला बरेच विद्यार्थी ज्यावेळी तुम्ही कुठेही प्रवेश घेत असताना प्रत्येकाची इच्छा तर 100% असते की माझं सिलेक्शन झालं पाहिजे, पण ते सिलेक्शन घेण्यासाठी, ते यश संपादन करण्यासाठी तुम्हाला एका प्रोसेसमधून जावं लागतं आणि ती प्रोसेसबद्दल आपण आता ही चर्चा करायची. त्याच्यामध्ये त्या प्रोसेसला जर बघा आपल्याला जर सांगायचं झालं तर ती 2 शब्दांमध्ये सिंपल सांगितली जाते. पहिला जो शब्द आपण बघायचा आहे तो असणार आहे कुठला आपला तुमचा, तर तो असेल तुमचा प्रिपरेशन. ठीक आहे, पहिला ती जी गोष्ट आहे म्हणजे पहिली फेज म्हणा ह्या सिलेक्शनच्या प्रोसेसमधली प्रिपरेशन प्लस, आणि दुसरी जी फेज असणार आहे तुमची ती असणार आहे कुठली तर परफेक्शन. क्लिअर आहे, तर या 2 प्रोसेसमधून तुम्हाला जायचं आहे. आणि लक्षात ठेवा, ही जे काही प्रोसेस आहे लक्षात ठेवा, ही फक्त त्या विद्यार्थ्यांना फॉलो करायची नसते. सर्वात महत्त्वाचं हे वाक्य आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला ही प्रोसेस किंवा यश जे तुम्हाला संपादन करायचं आहे त्या यश संपादन करण्यासाठी फक्त तो विद्यार्थी कारणीभूत नसतो. लक्षात ठेवा, तर यामध्ये 2 व्यक्तींना त्यामध्ये सहभाग असावा लागतो. एक म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही तुमचं जे मार्गदर्शन करताय किंवा तुमचा जो मार्गदर्शन करणारा असणारा तो शिक्षक, आणि दुसरा तो असेल तुम्ही स्वतः, म्हणजे तो विद्यार्थी जो की त्या यश संपादन करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. मग ते यश संपादन करण्यासाठी या 2 व्यक्तींचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कारण लक्षात ठेवा, शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी कधीही एका माध्यमातून कधीही जात नसते. म्हणजे जर शिक्षक काहीतरी प्रयत्न करत असेल एका विद्यार्थ्याला सांगण्याचा, तर विद्यार्थ्यानं त्याची देखील तेवढीच काय म्हणू शकतो आपण त्याला तयारी दाखवायची आहे की सर तुम्ही जे सांगतायसा ते मला शिकून चांगल्या पद्धतीनं घ्यायचं आहे. म्हणजेच यश संपादन करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ह्या 2 व्यक्तींची आवश्यकता आहे. एक तो शिक्षक आणि दुसरा तो विद्यार्थी. पण ह्याला मी अजून थोडंसं एक स्पेसिफिक करेन, कारण सध्याच्या परीक्षेमध्ये जर विचार केला, एवढ्या कॉम्पिटिशनचा विचार केला तर लक्षात द्या ह्या साध्या गोष्टी एवढ्या सोप्या भाषेत राहिलेल्या नाही आहेत. म्हणजेच ह्याला मी एक शब्द ॲड करेन, तो म्हणजे कुठला तर प्रामाणिक. म्हणजे दोघांना हा शब्द तुम्हाला लागू करायचा आहे. एक म्हणजे प्रामाणिक शिक्षक तो असला पाहिजे आणि दुसरा ॲड करा तो विद्यार्थी देखील प्रामाणिक असला पाहिजे. त्याचं रिझन काय, कारण तुम्हाला जसं म्हटलं की तुम्हाला लाखो ॲप्लिकेशन्स येतात, तेवढेच विद्यार्थी अभ्यास देखील करत असतात, पण सिलेक्शन मात्र लक्षात ठेवा कमी विद्यार्थ्यांचं बघायला तुम्हाला मिळेल. मग हे का होतं, तर तुम्ही जो काय शिक्षक तुम्हाला शिकवायचं काम करतोय किंवा जो विद्यार्थी जो शिकायचं काम करतोय याच्यामध्ये जर हा प्रामाणिक शब्द नसेल, हॉनेस्ट जो हा शब्द जर त्यातून काढला तुम्ही, तर लक्षात ठेवा त्या शिक्षक आणि त्या विद्यार्थ्याला कसल्याही पद्धतीचा म्हणजे काय म्हणू आपण त्याला एक व्हॅल्यू जी आहे ती थोडीशी कमी म्हणू शकतो आपण त्याला. विद्यार्थी आहे पण प्रामाणिक, जेवढं काय तुम्हाला प्रयत्न गरज आहे यश संपादन करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही कुठं तर कमी पडताय, हा त्याचा अर्थ असेल. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना जर जज करायचं असेल तुम्हाला, तर त्या दोघांना तुम्हाला हा शब्द अटॅच करणं सध्याच्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा स्पर्धेच्या युगामध्ये बोलणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. की तुम्ही जे काय अभ्यास करताय, तुम्ही जो काही कसलेही विद्यार्थी असाल किंवा तुमचा जो शिक्षक आहे तो प्रामाणिक असला पाहिजे. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला म्हटलं ह्या 2 व्यक्तींना तो प्रवास करायचा आहे, ना की फक्त त्या विद्यार्थ्याला. मग ती प्रोसेस जी आहे ती ही आहे. मग त्यामध्ये पहिला चर्चा करूया आपण ह्या प्रिपरेशनबद्दल, की आता प्रिपरेशन प्लस आणि परफेक्शन. मग त्या प्रिपरेशनमध्ये कोणकोणत्या फेजेस येतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया, की काय नेमकं तुम्हाला करायचं सुरुवातीला.
जर बघा आता साधं सिंपल एका विद्यार्थ्याचा एक्झाम्पल घेऊ आपण. समजा ते एका विद्यार्थ्यांना कुठल्याही एका XYZ संस्थेमध्ये त्यानं काय आपला प्रवेश निश्चित केला आणि कुठलीही एक्झाम असेल, पोलीस भरती असू दे, स्टाफ सिलेक्शनची असो, MPSC असो किंवा अजून बँकिंगच्या एक्झाम असो, एक्झाम कुठलीही असो, तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या फेजमधून जावंच लागतं. मग त्यामध्ये एक्झाम कुठलीही कन्सिडर करा, त्यांना प्रवेश घेतला आणि त्याची सुरुवातीला जी फेज असते ती असते प्रिपरेशनची. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला त्या तर आता मी कुठं तर प्रवेश घेत असेल तर ऑब्व्हियसली आता मला त्या एक्झामचं नॉलेज तर अजिबात नसते. मग मला नॉलेज घेण्यासाठी, अभ्यासक्रम शिकण्यासाठी, एक्झामसाठी मला कोणकोणत्या गोष्टींची तयारी करायची आहे यासाठी तुम्हाला ही पहिली फेज तुम्हाला फॉलो करायची, ती म्हणजे असते कुठली, प्रिपरेशन. मग ह्या प्रिपरेशनमध्ये तर आपल्याला जर अजून जर काय ॲडिशन करायचं असेल की या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, तर ते म्हणजे पहिला जो असतो तो तुमचा अभ्यासक्रम. की बाबा आता फॉर एक्झाम्पल पोलीस भरती करायचे, तर पोलीस भरतीला मला कोणकोणत्या अभ्यासक्रमांचं किंवा कोणकोणत्या पुस्तकांचा वापर करायचा आहे, कोणकोणते विषय शिकायचे आहेत, हे सगळं तुम्हाला ह्या अभ्यासक्रम जो आहे तो ह्या पहिल्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे, ते म्हणजे तुमचं दैनंदिन काय म्हणता रुटीन म्हणू शकतायसा. ठीक आहे, दैनंदिन तुमचं जे काय स्टडीचं जे काय रुटीन आहे ते रुटीन तुम्हाला एक फॉलो करायचं आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी मेजर तुम्हाला काय करायच्या आहेत आणि प्लस एक एक्स्ट्रा करा, अभ्यासाची सवय. ठीक आहे, या गोष्टी ज्या आहेत, ह्या 3 गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या ह्या पहिल्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये तुम्हाला ह्या गोष्टींवरती भर द्यायचा आहे. आता 1 बाय 1 चर्चा करूया आपण. सर्वात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे पहिला कुठला तर अभ्यासक्रम. मग आता ऑब्व्हियसली आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघा ॲडमिशन घेत असताना 12वी नंतर घेतात, काही ग्रॅज्युएशन नंतर घेतात आणि त्यांचं जे ग्रॅज्युएशन आहे ते नॉर्मल प्लेन BA BCom मधून असं झालेलं असते किंवा 11वी 12वी झालेली असते. मग ज्यावेळी आपली 10वी संपलेली असते तिथून बराच बघा एक 2 ते 3 वर्षाचा गॅप पडलेला असतो. मग 2 ते 3 वर्षाचा गॅप पडल्यानंतर तुम्ही नवीन अभ्यासक्रम ज्यावेळी शिकायला जात असा त्यावेळी तुम्हाला तो जो जसं तुम्हाला म्हटलं आता समजा तुम्ही पोलीस भरतीसाठी किंवा स्टाफ SSC GD साठी तिथं गेलायचा ती बॅच लावण्यासाठी, मग इथं पहिला तुम्ही काय शिकायचं आहे, प्रिपरेशनमध्ये अभ्यासक्रम तुम्हाला शिकायचा. मग इथं ह्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचा जर रोल कोणाचा असेल तर तो असणार आहे ह्या शिक्षकाचा. कारण आता अभ्यासक्रम शिकवायचं काम कोण करतं रे, तर तुमचे परस्पर शिक्षक जे आहे ते तुम्हाला शिकवायचं काम करतात. मग अभ्यासक्रम तुम्ही कुठल्या परीक्षेचा करताय, कोणत्या एक्झामसाठी तुम्ही प्रवेश घेतलाय, त्याच एक्झामचा प्रवेश जो आहे तो तुम्ही घेताय का नाही हे तुम्हाला आधी सगळ्यात महत्त्वाचं चेक करायचं. म्हणजेच काय, जर आणि खास करून ही गोष्ट जास्त करून तुम्हाला बघायला मिळते SSC GDचा एक्झाम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. कारण बऱ्यापैकी आता बघा जसं तुम्हाला म्हटलं की SSC GDची एक्झाम जी आहे ती मराठी भाषण देखील झालेली आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने SSC GDच्या बॅचसाठी ॲडमिशन घेतले आणि तो एखाद्या परस्पर कुठल्या तर संस्थेमध्ये गेला प्रवेश घेण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी त्याला असं सांगण्यात किंवा आलं जर समजा की बाबा नो आमच्याकडे अशा अशा बॅचेस चालू आहेत किंवा त्यानं तर त्या ठिकाणी प्रवेश जर आपला निश्चित केला, पण ज्यावेळी अभ्यासक्रम जो आहे SSC GDचा प्रॉपर अभ्यासक्रम शिकणं फार गरजेचं आहे, लक्ष द्यावा. मग अशा वेळी जो शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यानं जर त्याचे प्रामाणिक प्रयत्न नाही दाखवले तुम्हाला, म्हणजेच काय, तुमची जी बेसिक तयारी आहे ज्याच्या बेसिसवर तुम्ही तुमचे अभ्यासक्रम शिकल्यानंतर एक्झाम देणार आहात, तो जर अभ्यासक्रम जो डिफिकल्टी लेवल म्हणा किंवा एक्झाम ओरिएंटेड टीचिंग जे आपण म्हणतो प्रॉपर जे वर्डिंग आहे त्याला, तर त्या गोष्टी जर तुम्हाला नाही मिळाल्या गेल्या तर लक्षात ठेवा अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे 1 किंवा 2 वर्षामध्ये कधीही होऊ शकत नाही. त्याचं रिझन काय, बेस्ट एक्झाम्पल जसं अजून त्याच्यामध्ये जर डिटेलमध्ये चर्चा करायची झाली तर एक्झाम्पल जसं तुम्हाला सांगायचं झालं, समजा त्याची तयारी करायची त्याला SSC GDची, पण तो जर अभ्यासक्रम जो आहे जो काही विषय शिकणार आहेत आणि त्याची जी काठण पातळी आहे ती जर त्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीच्या लेवलनं शिकवण्यात आली तर लक्षात ठेवा त्याला बऱ्याच सरप्राइजेस मिळतात ते एक्झामला गेल्यानंतर. आणि अभ्यासक्रम शिकण्यापासून एक्झामला जाईपर्यंत हा जो वेळ आहे लक्षात ठेवा तो कमीत कमी एका विद्यार्थ्यासाठी 8 ते 9 महिन्याचा असू शकतो, काही विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा असू शकतो, काही विद्यार्थ्यांना 3 आणि 4 महिन्याचा देखील असू शकतो. मग ज्या विद्यार्थ्यांना 3-4 महिन्यामध्ये लगेच समजेल त्या विद्यार्थ्यांची चांगली गोष्ट आहे, पण एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकल्यानंतर 1 वर्षानंतर जरा ते सरप्राईज मिळालं टेस्टला एक्झामला गेल्यानंतर की यार मी जो अभ्यासक्रम शिकलो आणि मला पेपरला जे काही क्वेश्चन्स पडले ह्यांचा ताळमेळच नव्हता कुठं आपापसामध्ये. आणि असं लक्षात ठेवा सध्याच्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीला सामोरं देखील जायला लागतं. मग असं झाल्यानंतर 1 वर्षानंतर तो मुलगा शहाणा झाला
की मी जे शिकलो त्यांनी मी एक्झामला जे मला येणार होतं यामध्ये कुठंच तफावत निर्माण झाली, त्यामुळे त्याचं 1 वर्ष लक्ष ठेवा विनाकारण वाया जातं. मग शहाणं होण्यासाठीच तो एक विद्यार्थ्यानं 1 वर्ष गेलं त्याचं. पण लक्षात ठेवा यामध्ये त्या विद्यार्थ्याची चुकी अजिबात नसते, कारण ज्यावेळी एखादा नवीन विद्यार्थी कुठंतरी जात असतो तो नव्या कोऱ्या पाठीसारखा असतो. लक्षात ठेवा त्याला काही नॉलेज नसतं, त्याला काही ज्ञान नसतं. मग अशा वेळी जर तुम्हाला काय मार्गदर्शन जर कोण करायचं असेल तो इथं सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरतो, तो म्हणजे तो तुम्हाला मार्गदर्शन करणारा शिक्षक. मग अशा वेळी लक्षात ठेवा मग ही गोष्ट तर आता ह्या गोष्टींबद्दल आपण पुढे चर्चाच नाही केली आतापर्यंत. एक गोष्ट म्हणजे काय तर तो फक्त अभ्यासक्रम जो शिकतायसा तुम्ही. त्यामुळे मी बघा ह्याच्या आधी पण आपल्या असे विशेष लेक्चरमध्ये आपण चर्चा केली होती, बरेच लेक्चर्स आपण बघितलेत. त्यामध्ये क्लास कुठला लावावा, क्लास लावत असताना कोणकोणत्या गोष्टींचा काळजी घ्यावी, विचार करावा. मग ज्यावेळी तुम्हाला क्लास लावत असाल तर तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. मग मार्गदर्शन घ्यायचं कोणाचं तर तुमचं जे काही तुम्ही ज्या एक्झामची तयारी करतायसा त्यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे किंवा त्यामध्ये कोणाला त्याचं नॉलेज आहे, अशा विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. मग ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसोबत होणार आहे. मग आता जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा ह्यालाच एक दुसरी गोष्ट असते ती सरळ सेवा. कारण पोलीस भरतीने MPSC करणारे क्लासेस वगैरे तुम्हाला भरपूर बघायला मिळतील. पण अशा ज्या काय रेअर एक्झाम्स आहेत, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा सरळ सेवा असेल, तर बरेच विद्यार्थी असे देखील आहेत की सरळ सेवेचा त्यांना एक्झॅक्टली पॅटर्नच माहीत नसतो. किंवा त्यांना जर तुम्ही डिटेलमध्ये विचारलं की बाबानो सरळ सेवा हे जे काय नुसतं मेन टायटल आहे लक्ष ठेवा, त्याच्यामध्ये जर तुम्ही पोस्ट बघितल्या तर कमीत कमी 18 ते 20 जागा आहेत त्याच्यामध्ये, पोस्ट आहेत. मग प्रत्येक पदवीसाठी प्रत्येक पदासाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे, वेगवेगळं एक्झाम स्ट्रक्चर आहे, वेगवेगळा सिलेबस देखील आहे. मग हे सगळं करत असताना एखादा विद्यार्थी म्हटला की मला सरळ सेवेचा अभ्यास करायचा आहे. मग सरळ सेवेचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्या पद्धतीचा अभ्यासक्रम आधी शिकला पाहिजे ह्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये. जर तुम्ही एक्झाम देणार आहे सरळ सेवेची आणि तुम्ही बॅच लावल्या MPSCची, तर लक्षात ठेवा या दोघांचा देखील कुठेही ताळमेळ बसत नाही. मग त्या बॅचमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचं नॉलेज त्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाते का? मग या गोष्टींचा जो आढावा आहे तो तुम्हाला प्रत्येक वेळी वेळोवेळी तुम्हाला लक्षात ठेवा विचार करण्याची गरज आहे. त्याचं रिझन काय, फक्त आणि फक्त ह्या ज्या काही गोष्टी आपण आज चर्चा करणार आहे हे 1 आणि 2 वर्षामध्ये तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर. आणि जसं आपण आधी पण बघितले बघा, जर हे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पण असा पडला असेल, समजा 1-2 वर्षात सिलेक्शन नाही झालं तर काय फरक पडणार आहे, 8-10 वर्ष घेऊ दे मला सिलेक्शन तर मिळते. तर ह्याच्यामध्ये आपण एक शॉर्ट सेशनमध्ये बघितलं होतं की तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली आपण त्यामध्ये पोलीस भरती आणि स्टाफ सिलेक्शनच्या बाबतीमधलं कम्पॅरिझन फक्त बघितलं होतं. जर पोलीस भरती करणार असेल तर तुमचं लक्ष ठेवा पर इयर 3,60,000 रुपयांचं नुकसान तुमचं दरवर्षी होत जाणार आहे जर तुम्ही 1-2 वर्षात भरती नाही झाला तर. तिथून पुढे जेवढा अटेम्प्ट घ्यायचा तेवढा तुमचा मल्टिपल करा, तेवढा तुमचा लॉस आहे. आणि त्याचा परिणाम फटका पण तुम्हाला पुढच्या तुमच्या काय म्हणतो पोस्टिंगसाठी असणार आहे. सोबतच तुमच्या प्रमोशनमध्ये तेवढाच तुमचा कालावधीचा गॅप पडणार आहे. स्टाफ सिलेक्शनसाठी म्हणला तर तो आकडा लक्षात ठेवा 5,40,000चा आहे. पण ते मी फक्त त्यामध्ये आपण 45,000 कन्सिडर केले. स्टाफ सिलेक्शनमध्ये तुम्हाला माहीत असेल की 50, 55, 62,000 देखील पेमेंट सध्याची मुलं ह्या ट्रेनिंग पिरियडमध्ये घेत आहेत, आपल्याच बॅचमधले आहेत ते. मग 60,000 कन्सिडर केलं तर बघा 12×72 7 लाख रुपयाचं नुकसान होणार आहे तुमचं वर्षाचं. आणि ह्या गोष्टींची जाणीव त्या विद्यार्थ्यांना सध्या व्हायला लागलेली आहे जर तुम्ही जेवढं वर्ष लेट करशाल एक्झामच्या सिलेक्शनमध्ये यश संपादन करण्यामध्ये. त्यामुळे हा फरक लक्षात ठेवा पडणार आहे, तेवढा नुकसान तुमचं दरवर्षी होत जाणार आहे. मग अभ्यासक्रम लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो अभ्यासक्रम लवकरात लवकर तुम्ही जी एक्झाम देतायसा त्याच पद्धतीची बॅच तुम्हाला जॉईन करणं फार गरजेचं आहे. आणि जर ती गोष्ट होत नसेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं जे काही चर्चा आहे किंवा त्या पद्धतीने तुमचा रिसर्च जो आहे तो तुम्हाला केला पाहिजे. आणि ह्या बाकीच्या ज्या काही 2 गोष्टी आहेत बघा, दैनंदिन रुटीन आणि अभ्यासाची सवय, मग आता ह्या गोष्टी ज्या असणार आहेत कन्सिडर करा. तुम्ही योग्य ठिकाणी योग्य बॅच देखील जॉईन केली आणि तिथून पुढं तुम्हाला काय करायचं आहे साधारण ते बघा प्रिपरेशनची जी काय फेज असते तुमची ती 5 ते 6 महिने असायला पाहिजे. किती? 5 ते 6 महिने. मग आता ह्याच्यामध्ये डिपेंड की तुम्ही कोर्स कोणता जॉईन करतायचा. फक्त MPSC जर सोडला, MPSCचा क्लास 2चे जे काय PSI वगैरेचे ज्या काही एक्झाम्स आहेत, MPSCचा जर फक्त एक्झाम सोडली तर बाकी सर्व परीक्षांचा जो काय अभ्यासक्रम आहे तो ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये लक्षात ठेवा संपलाच जातो. MPSCला एक्स्ट्रा का म्हणतोय मी, कारण तिथे विषय जास्त आहेत, ते लयत लय 1 वर्ष तुमचा कालावधी असेल तो प्रिपरेशनच्या फेजचा.
आणि बाकीच्या इतर सर्व एक्झाम्स, रेल्वे, आपल्या स्टाफ सिलेक्शनची GD असेल, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असतील आणि कुठलीही एक्झाम, बाकी सर्व एक्झामसाठी प्रिपरेशनचा जो काही टाईम स्पॅन आहे तो किती असायला पाहिजे, 5 ते 6 महिने तुमचा असणार आहे, बरोबर. मग ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये आता अभ्यासक्रम पण तुमचा चालू आहे, मग अभ्यासाची सवय बघा आपली कमी झालेली असते, कारण 12वी नंतर गॅप पडलेला असतो, परत 1-2 वर्षाचा, 3-4 वर्षाचा गॅप पडलेला असतो, त्यामुळे ती सवय लागत नाही आपल्याला की एका ठिकाणी 10 ते 6 मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ही जी 2 गोष्टी आहे, तुमचं एक दैनंदिन रुटीन फिक्स पाहिजे आणि त्यासाठी अभ्यासाची सवय पण तुम्हाला लागली पाहिजे ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये. जर ह्या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर झाल्या आणि अभ्यासाची सवय म्हणण्यापेक्षा दैनंदिन रुटीन जे म्हणतोय तुम्हाला त्याच्यामध्ये बघा तुमचं जे काही प्रॉपर रुटीन असलं पाहिजे आणि जो क्लास जो तुम्ही जॉईन करताय त्या क्लासचं एक इम्पॉर्टन्स पण तुम्हाला गांभीर्य देखील असलं पाहिजे की जो क्लास तुम्ही लक्षात ठेवा जॉईन करायला लागलायचा तो तुमचा आपला नॉर्मल क्लास नाही आहे की 10वी-12वी सारखा की क्लासला गेलं काय, जाऊन आल्यानंतर अभ्यास केला न केला काय त्याचा काय फरक पडत नाही. हा क्लास आपला नाही आहे, लक्ष द्यावा. ह्याच्याबद्दल ही गोष्ट ह्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय ज्या गोष्टीवरती तुमचं पुढचं सगळं आयुष्य सेटल होणार आहे. कारण एका विद्यार्थ्याचा तो भरती झाला, स्टाफ सिलेक्शनमध्ये झाला तर त्याची अख्खी फॅमिली प्लस त्याच्या पुढची पिढी म्हणजे अशा टोटल 3 पिढ्या लक्षात ठेवा एका सेटलमेंटमध्ये येतात जर तो एक विद्यार्थी भरती झाला तर किंवा सिलेक्शन झाला तर. त्यामुळे क्लास जॉईन करत असताना त्या क्लासचं गांभीर्य तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे की हा आपला 10वी किंवा 5वी-6वी सारखा क्लास नाही आहे की क्लासला कधीतरी गेलो काय फरक पडत नाही. त्यामुळे तुमचं क्लासला दैनंदिन तुमचं डेली रुटीन असलं पाहिजे आणि टाईम जर म्हटला तुमचा सुरुवातीला फेजमध्ये तो किती असेल 10 ते 6. तुम्हाला काय करायचं आहे ही फेज फॉलो करायची आहे, 10 ते 6चं रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि 10 ते 6चं तुम्हाला त्या फेजमध्ये अभ्यासाचं रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पहिल्या फेजमध्ये तुमच्या कंप्लीट होतील या प्रिपरेशनच्या. आणि ह्यामध्ये परत एकदा सांगतो तुम्हाला यामध्ये सर्वात की रोल जर कोणाचा असेल, सर्वात महत्त्वाची व्यक्ती यामध्ये कोण असेल तर तो असणार आहे तुमचा शिक्षक जो तुम्हाला मार्गदर्शन करतोय तो. मग त्या शिक्षकाला सेम एक्झामचं नॉलेज असलं पाहिजे, तुम्ही कुठली एक्झामसाठी किंवा तो कुठल्या परीक्षेसाठी तुम्हाला मार्गदर्शन करतोय तो. त्यानंतर त्याचं नॉलेज एकदम भारी असलं पाहिजे की तुम्हाला तो कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन तयार करायला लागलायचा. जर GDसाठी तयार करत असेल तर त्याला GDचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पोलीस भरती करत असेल तर पोलीस भरतीचं जे काही सध्या वाढत चालेल जी काठण पातळी आहे त्या काठण पातळीचं तुम्हाला मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. मग ही पहिली फेज आहे ती आपली कुठली असणार आहे प्रिपरेशनची फेज. आणि ही प्रिपरेशनची फेज लक्षात ठेवा यामध्ये सगळ्यात जसं तुम्हाला म्हटलं 100% जर सिलेक्शन असेल तर त्या 100% मध्ये जवळजवळ 60 ते 70% वेटेज जे आहे ते या प्रिपरेशनला मी स्वतः मानतो. कारण ही फेजच अशी लक्षात ठेवा जर तुम्हाला अभ्यासक्रमच नीट नाही कळाला, तुम्हाला ज्या गोष्टी ज्या शिकवल्या गेल्या त्याच नीट नाही कळल्या किंवा ज्या शिकवल्या गेल्या त्या एक्झाम ओरिएंटेड आहेत का नाहीत, जर त्या नसतील तर लक्षात ठेवा तुम्ही त्यामधून परफेक्शनच्या फेजला कधीही येऊ शकत नाही. त्यामुळे ही प्रिपरेशनची फेज अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये तुमचा सिलेबस चांगला होणं कमी म्हणजे प्रॉपर वेळेमध्ये होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ही गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत पहिल्या 5 ते 6 महिन्यामध्ये शिकायच्या आणि ह्यालाच काय म्हणतोय आपण काय प्रिपरेशनची फेज. आणि हे सगळं आता कन्सिडर करा की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला शिक्षण चांगलं मिळालं, तुमचं सगळ्या गोष्टी प्रिपरेशनची फेज 5.5 ते 6 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर पण झाली, प्लस तुम्हाला अभ्यासाची सवय पण लागली, तुमचं एक रुटीन पण बसायला चालू झाले आता 10 ते 6 मध्ये. ठीक आहे, हे पहिली फेज माझी पूर्ण झाली. आता तुम्हाला यायचं आहे कुठं ह्या परफेक्शनमध्ये. मग आता हे परफेक्शन म्हणजे काय की बाबा ना तुम्ही आतापर्यंत जे काही शिकला असा, ज्या काही गोष्टी काही आत्मसात केल्या, गणित जे काही शिकला असा, मराठी जे काही शिकला तुम्ही, या सगळ्याचं तुम्हाला आता काय करायचं आहे परफेक्शन करायचं. कारण ज्यावेळी तुम्ही अभ्यासक्रम शिकत असता का बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं बघा काहीतरी एखाद्या टॉपिकला सुट्टी पडते, काही फॅमिलीच्या कारणास्तव किंवा आणि काहीतरी कारणास्तव तुम्ही एका क्लासला 5-6 दिवस तुमची काय होते दांडी पडते. मग ह्या गोष्टी ज्या आहेत मग एखाद्या टॉपिकला तुम्ही ॲब्सेंट राहता, मग हे जे काही सगळं आहे हे सगळं आता मला परफेक्शन तर केलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला त्यावरती हितं काम करायचं आणि तिथून म्हणजे 6 ते 6 महिन्यानंतर पुढचं जे काही तुम्हाला 4 ते 5 महिन्याचा जो काही टाईम पिरियड असेल तो असणार आहे तुमचा हा परफेक्शनचा. आणि हा टाईम पिरियड अजून कमी होतो ज्या विद्यार्थ्यांना इथं 10 ते 6 विषय सगळ्या दैनंदिन रुटीन ज्यांनी फॉलो केलं आहे, अभ्यासाची सवय ज्यांनी लवकरात लवकर लावून घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचा हा जो परफेक्शनचा जो टाईम स्पॅन आहे तो लक्षात ठेवा फार कमी असतो.
मग ते विद्यार्थी 1 ते 2 महिन्यामध्ये पण परफेक्ट होतात. काही विद्यार्थ्यांना 6-6, 7-7 महिने, काही काही विद्यार्थी 1-1 वर्ष घेतात परफेक्शनसाठी. मग ते कशावर डिपेंड आहे की तुमच्या प्रिपरेशनच्या फेजवरती डिपेंड आहे. प्रिपरेशनची फेज जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पार केली असेल तर परफेक्शन देखील तुमचं कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं पार देखील होऊ शकते. मग आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आता बघूया की परफेक्शन ज्यावेळी माझं होणार आहे त्यावेळी मला कोणकोणत्या गोष्टींच्यामध्ये किंवा कोणकोणत्या गोष्टींवरती मला काम करायचं आहे. त्यामध्ये पहिला एक असणार आहे सर्वात महत्त्वाचं, ती बघा आहे ती म्हणजे तुमची रिव्हिजन. ठीक आहे, काय असणार आहे रिव्हिजन. त्यानंतर परत एक असते तुमच्या टेस्ट आणि लास्टला असणार आहे तुमच्या कुठल्या तर मॉक टेस्ट. ठीक आहे, म्हणजे इथं टेस्टला मी टॉपिक टेस्ट म्हणूया आपण इथं, म्हणजे स्पेसिफिक करूया थोडंसं. ठीक आहे, मग या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या त्या परफेक्शनच्या फेजमध्ये येताना. पहिला तर काय रिव्हिजन म्हणजे काय की तुम्ही जो काही अभ्यासक्रम इथे शिकलायचा प्रिपरेशनच्या फेजमध्ये त्याची प्रत्येकाची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे, त्याला अजून चांगल्या पद्धतीने करायचं आहे. काहीतरी एका दुसऱ्या विषयासाठी काहीतरी शंका राहत असतील तर त्या शंक्यांचं निरसन तुम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक विषयाची रिव्हिजन जी आहे ही तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कुठलाही टॉपिक मागे राहता कामा नाही आहे. गणिताच्या बाबतीत सांगायचं गेलं तर जेवढे काय आपल्याला 11 ते 12 टॉपिक्स आहेत हे सगळे तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा नभातोडा टॉपिक बाबा मला नाही समजला तर तुम्हाला या परफेक्शनच्या फेजमध्ये काय करायचं आहे तो टॉपिक समजून घ्यायचा आहे. असंच मराठीच्या विषयांमध्ये पण राहील किंवा आणि कुठला तर विषय आपला इतिहास भूगोल जी के जो पार्ट आहे तो पण एखादा कुठला तर आठवत नाही आहे तर तो तुम्हाला ह्या रिव्हिजनमध्ये काय करायचे आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकायचे. आणि एकदा की रिव्हिजन झाली की तो कॉन्फिडन्स जर मला आला की आता माझा सगळ्या विषयांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झाला आहे, तुमची पुढची फेज चालू होईल, तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट द्यायचे आहेत. मग ते कशासाठी तर ते तुमचं स्वतःचं रिअलायझेशन तुमचं झालं पाहिजे की जो काय मी अभ्यासक्रम आता शिकलो आहे टॉपिकनुसार तो टॉपिकमध्ये जर मी टेस्ट दिली तर माझा स्कोर किती येतो. मग तो असं प्रत्येक विषयासाठी राहील. मग तुमचे मराठीचे असतील, आपले बुद्धिमत्ता विषयाचं असेल, गणित विषयाचं असेल, टॉपिक टेस्ट द्यायचे आहे. त्या टॉपिक टेस्ट दिल्यानंतर ते देखील तुम्हाला एक समजून जाईल की मला बाबा मी ज्या काय टेस्ट दिल्या त्यामध्ये माझा स्कोर किती येतो आहे. जर स्कोर अप टू द मार्क असेल तर काही हरकत नाही, तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यातून बरं काय आणि क्वेश्चन जर तुम्हाला असे सापडले की ज्यात मला हे क्वेश्चन सुटत नाहीत मग तिथून परत तुम्हाला टॉपिक टेस्टवरून परत रिव्हिजनवरती यायचं आहे. कुठं पण त्या तेवढ्या सर्टन क्वेश्चनसाठी एका कॅटेगरीसाठी की ह्या कॅटेगरीचे क्वेश्चन्स मला सुटत नाहीत तेवढीचीच तुम्हाला परत रिव्हिजन करायचं आहे. आणि असं टॉपिक टेस्ट दिल्यानंतर प्रत्येक टॉपिक क्लिअर झाल्यानंतर तुमच्या फायनल टेस्ट चालू होतील मॉक टेस्ट. मग मॉक टेस्ट म्हणजे काय तर 100 जर पोलीस भरती देत असाल तर 100 गुणांची तुमची टेस्ट होतील. SSC GD देत असाल तर 160 गुणांच्या तुमच्या टेस्ट होतील. आणि या ज्या काही मॉक टेस्ट लक्षात ठेवा, मॉक टेस्ट देण्याचा सगळ्यात बेस्ट प्लॅन म्हणजे बेस्ट टाईम जर म्हणला तर तुमच्या एक्झामच्या आधीच्या 2 महिन्यापासून तुम्हाला ही मॉक टेस्ट चालू करायची आहे. कधी एक्झाम डेट्स तुम्हाला समजले आहे बाबा माझी ह्या आता डिसेंबरमध्ये माझी पोलीस भरती किंवा कुठली तरी एक्झाम होणार आहे तर डिसेंबरच्या आधीच्या 2 महिन्यांपासून तुम्हाला ह्या मॉक टेस्ट चालू करायच्या आहेत. जर बाबांनो आता बऱ्यापैकी पोलीस भरतीला बघा सध्या वातावरण आहे, अजून कुठलीही एक्झामची डेट नाही किंवा जाहिरात पण नाही, पण बरेच विद्यार्थी हा मॉक टेस्ट देण्याच्या गुणमध्ये देत असतील पण किंवा देण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा विचार करत असतील तर लक्षात ठेवा ह्याचा सध्या तुम्हाला काही फायदा पण होणार नाही काही तोटा पण होणार नाही. म्हणजेच काय तर एक वेळ तोटा 100% होईल, फायदा तर अजिबात होणार नाही. कारण आत्ता तुम्ही जर टेस्ट देत असाल आणि एक्झाम जर समजा पुढच्या वर्षी गेली तर कन्सिडर करा हा जो काही गॅप आहे तो ह्याच्यामध्ये तुमची डेव्हलपमेंट होणारच नाही आहे. त्यामुळे आत्ता मॉक टेस्ट देण्यामध्ये काहीही लक्षात ठेवा अर्थ नाही आहे. जर आणि SSC GDच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर फेब्रुवारीमध्ये बघा आपल्या एक्झाम चालू होणार आहे. त्या फेब्रुवारी म्हणजे तुम्ही डिसेंबर महिना ऑलमोस्ट गेला तरी चालेल किंवा जानेवारीच्या 1 तारखेपासून जर तुम्ही या मॉक टेस्ट चालू केल्या तर तो एक बेस्ट प्लॅन होतो तुमच्यासाठी. तो एक चांगला वेळ आहे लक्षात ठेवा जिथं तुम्हाला 100 फुल लेंथ टेस्ट देण्याची आवश्यकता आहे. सेम पोलीस भरतीला पण हे लागू आहे. जर तुम्ही आत्ता टेस्ट देत असशील तर त्याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही लक्षात ठेवा. त्याचं रिझन काय तर तुम्हाला ते पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या रिअलाईज होतील. पण हा महिना लक्षात ठेवा कुठलेही फुल लेंथ टेस्ट द्यायचे असेल तर त्या एक्झामच्या आधी 2 महिने तुम्हाला काय करायचे आहेत द्यायच्या आहेत. क्लिअर आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या परफेक्शनमध्ये. मग फुल लेंथ टेस्टमध्ये जसं एखाद्या विद्यार्थ्याला टार्गेट ठेवायचं आहे, पोलीस भरती देत असाल तर 100 पैकी 90 स्कोर तुम्हाला आणायचा आहे. SSC GD देत असाल तर 160 पैकी तुम्हाला 120+ स्कोर तुम्हाला आणायचा आहे. मग ही जर माझी जुळणा होत असेल तर तिथपर्यंत तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे. पोलीस भरतीला काय जसं म्हणलं तुम्हाला 90पर्यंत टार्गेट ठेवायचं आहे लेखी परीक्षेचं म्हणतोय मी. आणि SSC GD करत असतील तर 120च्या आसपास तुम्हाला टार्गेट ठेवायचं 120+.
आणि पोलीस भरतीला 90. जर तुमच्या मॉक टेस्ट देऊन तुम्ही इथपर्यंत येत असलेला रिस्पेक्टिव्ह तुमची जे काही एक्झाम असेल तर लक्षात ठेवा तुमचं प्रिपरेशन आणि प्लस परफेक्शन एकदम ओके आणि चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि एखादा विद्यार्थी 90च्या ऐवजी समजा 80वर येतोय तर त्याला ॲनालिसिस करायचं आहे. सेम 120 पैकी 100वर येतायचा तर तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे आणि तुम्हाला मॉक टेस्ट कंटिन्यू देत राहायचं आहे जेणेकरून तुमचं टार्गेट इथपर्यंत तुम्ही आला पाहिजे. मग या 2 गोष्टी लक्षात ठेवा. मग ही प्रोसेस आहे. जसं तुम्हाला म्हटलं की एक प्रोसेस फॉलो करायची आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. पहिला प्रिपरेशन प्लस परफेक्शन. आणि जसं तुम्हाला म्हटलं ह्या प्रोसेसमध्ये 2 व्यक्तींचं सहभाग असणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे तो स्वतः शिक्षक आणि दुसरा तो विद्यार्थी. जर ह्या प्रोसेसमध्ये या दोघांमधला एकानं जरी स्वतःचा बाबांनो प्रेझेन्स जर कमी केला किंवा यामधून शिक्षक प्रिपरेशन केली आणि परफेक्शनला तो गायबच झाला किंवा त्यानं तुमच्यावरती लक्ष नाही दिलं तर लक्षात ठेवा तिथं त्याचं जो काही सिलेक्शन जे आहे ते 1-2 वर्षामध्ये येऊ शकत नाही. सेम हे लागू आहे विद्यार्थ्याला पण. प्रिपरेशन झाला, क्लास संपला तुमचा, पण तुम्ही आता परफेक्शनच्या फेजची तयारीच नाही केली, क्लास सोडला किंवा कधी तर अभ्यास करतायसा, असं देखील विद्यार्थ्यांना किंवा मग खास करून बघा पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये हे जास्त बघायला मिळतं. जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत ते विद्यार्थी अभ्यासालाच लागत नाहीत. मग तिथं काय परफेक्शनची कमी पडते. मग आता एक्झाम आल्यानंतर मग 1-2 महिन्याचा कालावधी मिळतो. 1-2 महिन्यामध्ये आपण असं किती काय काय करणार आहे. मग इथं प्रत्येकाचा टाइम स्पेंड पण जे म्हणलं तुम्हाला प्रत्येकाची एक फेज आहे, त्या फेजनुसार तुम्हाला तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला करायचा आहे. आणि जसं सगळ्यात महत्त्वाचं परत वारंवार लक्षात ठेवा, मी हे सांगण्याचं रिझन आहे त्यामध्ये कारण हे 2 व्यक्ती त्यामध्ये दोघांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. कारण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी पण प्रामाणिक असला पाहिजे, जो शिक्षक सांगतोय त्याचं चांगल्या पद्धतीनं ऐकलं पण पाहिजे आणि शिक्षक पण स्वतः प्रामाणिक असला पाहिजे. विद्यार्थ्याला काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं हे देखील त्या शिक्षकाला देखील त्या गोष्टी प्रॉपर समजल्या गेल्या पाहिजे. मग ही प्रोसेस जे विद्यार्थी फॉलो करतात लक्षात ठेवा प्रॉपर, म्हणजे ज्याच्यामध्ये अजिबात सुट्टीचा कुठेही विषयच नाही आहे, रविवारी देखील क्लासला येऊन बसायचं किंवा रविवार देखील आपला अभ्यास चालू ठेवायचा, तर असे विद्यार्थी जे ह्या गोष्टीसाठी फॉलो करतात त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लक्षात ठेवा 1 ते 2 वर्षामध्ये होतं. त्यासाठी म्हणजे मी तर असं म्हणेन जर तुम्ही हे फॉलो करत असाल तर तुम्हाला दुसऱ्या वर्षाची पण वाट बघायला लागत नाही. मग ते 1 ते 1.5 वर्षामध्येच त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन 100% होतं. आणि आपल्या क्लासमधले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जसं तुम्हाला म्हटलं 9 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे लक्षात ठेवा. ह्याचं कन्फर्मेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचे जेवढे काय आसपास विद्यार्थी मित्रपरिवार 100% असतो ज्याचं सिलेक्शन होतं त्या विद्यार्थ्याला तुम्ही एकदा हे प्रश्न 100% विचारा की तुझं, आणि सर्वात महत्त्वाचं सिलेक्शन झालं असेल तर पहिला त्याचं अभिनंदन नक्की करा आणि नंतर त्याला हा प्रश्न विचारा की बाबांनो तुझं जे काही सिलेक्शन झालं ते किती वर्षामध्ये झालेलं आहे. तू जेव्हापासून अभ्यास चालू केलास आणि तुझं सिलेक्शन यामध्ये किती वर्षांचा गॅप आहे किंवा किती वर्षामध्ये तुझं सिलेक्शन झालं आहे. तुम्हाला ह्या गोष्टींचा जो काय हे म्हणतो अवेअरनेस जे म्हणतो आपण तो तुम्हाला बघायला किंवा तुम्हाला समजायला चालू होईल. ते मग इथून ज्या गोष्टी ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याबद्दल सापडलाच तुम्हाला ज्याचं जो म्हणेल की सर नाही माझं वर्षामध्ये झालं आहे तर त्या विद्यार्थ्याचं मार्गदर्शन जे आहे लक्षात ठेवा 100% घ्या. कारण तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड करू शकतो. पण ह्याच्या उलटं एखाद्या विद्यार्थ्यानं 8-9 वर्षामध्ये पोलीस भरती जर काढली असेल तर लक्षात ठेवा तो काय मार्गदर्शन तुम्हाला करेल. आणि दुसरं महत्त्वाचं की त्यानं 8 ते 9 वर्ष घेतलेत याचा अर्थ काय की त्यानं काही ना काहीतरी चुका 100% केल्यात लक्षात ठेवा. त्यामुळे तर पण जसं आत्ता म्हणलं तुम्हाला त्याचं अभिनंदन पहिला नक्की करा, नाहीतर तो तुमच्याऐवजी तो मला नंतर सुरुवातीला 100% बोलेल की तुला कुठल्या शिक्षकाने हे सांगितलं. त्यासाठी पहिला अभिनंदन नक्की करा आणि त्यानंतर त्याच्याशी ह्या चर्चा करा की काय केलं पाहिजे, लवकर सिलेक्शन तुझं बाबांनो का आलं नाही किंवा जर एखाद्याचं येत असेल तर का आलं. तर 100% लक्षात ठेवा त्याचं जे सगळं गुपित आहे ते ह्या 2 गोष्टींमध्येच तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून तुम्हाला म्हणलं की ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगायला देखील जाणार नाही आणि ह्या पुढं देखील तुम्ही कुठेही ऐकणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाची आहे. आणि ह्या स्पर्धेच्या युगात तर मी तर म्हणेन की अभ्यास तर सगळेच करत असतात, त्या अभ्यासाला पण तुम्हाला एक नाव द्यायचं आहे प्रामाणिक अभ्यास. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की लॉट भरपूर येतो विद्यार्थी मित्रांचा, पण त्यातनं सिलेक्शन करणारे विद्यार्थ्यांचं रेशो जो आहे तो फार कमी आहे. कमी असण्याचं रिझनच लक्षात ठेवा हे आहे त्याच्यासाठी काय की ह्यामध्ये कुठं तर प्रिपरेशन कमी पडते. प्रिपरेशन कमी पडण्याचं कारण जसं तुम्हाला म्हटलं की एकतर अभ्यासक्रम बऱ्याच गोष्टी असतात आणि ह्या परफेक्शनच्या फेजमध्ये लक्षात ठेवा जास्त रोल ह्या त्या विद्यार्थ्याचा आहे. कारण रिव्हिजन त्याला स्वतः करायचे आहे, मॉक टेस्ट स्वतः द्यायचे आहे त्या आणि किंवा टॉपिक टेस्ट त्याला स्वतः द्यायचे आहे त्या. त्यामुळे परफेक्शनच्या फेजमध्ये विद्यार्थ्याचं जास्त महत्त्व आहे, परफेक्ट आणि प्रिपरेशनच्या फेजला त्या शिक्षकाचं जास्त महत्त्व आहे. मग तुम्ही नेहमी चेक करायचं आहे किंवा स्वतः इथून पुढं ज्या काही
ज्या विद्यार्थ्यांनी आजचं लेक्चर बघितलं असेल, सेशन आवडला असेल तर सेशनला सर्वात महत्त्वाचं लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीने आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा काही शंका असतील की सर ह्या गोष्टी तर ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या आमच्या क्लिअर झाल्या, पण अजून देखील जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही नक्की करा, जेणेकरून त्याच्या ज्या काही शंका आहेत किंवा जे टार्गेट आपलं एकच आहे, लक्ष ठेवा, लवकरात लवकर भरती व्हायचं आपल्याला. आणि यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या काय आता चर्चा केल्या याबद्दल जर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील तर सेशनला लाईक नक्की करा. आणि जसं तुम्हाला काही शंका असतील तर त्या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात, तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत जे खास करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची जी काही लिंक आहे आजच्या ती सर्वांनी शेअर नक्की करा. कारण लक्षात ठेवा, आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्हाला काय केलं पाहिजे. आणि सुरुवातीला ज्यावेळी एखादा विद्यार्थी शून्य असतो, लक्ष द्यावा, तो शून्यात जर असेल तर त्याच्यासाठी तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी आता 2 ते 3 वर्ष गेलेत त्यांना आपण काय करू शकत नाही, तुमचा गेलेला वेळ मी मागं नाही आणू शकत, पण एवढं नक्की सांगू शकतो इथून पुढचा जो काय वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर सिलेक्शन देण्याचं काम हे 100% माझ्याकडून जेवढे होतील प्रयत्न जे आहेत ते 100% केले जाते. पण त्यासाठी तुम्हाला आपला जो क्रॅश कोर्स आहे याच्यासोबत जॉईन देखील राहायचं आणि सोबतच आपला कंटिन्यू जो काही लेक्चर्स आहेत ह्यांच्यासोबत जसं तुम्हाला म्हटलं की ही रुटीन तुम्हाला 100% फॉलो करावं लागेल. चला तर मग अशा पद्धतीने आजचा हा आपला विशेष लेक्चर इथंच आपण राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.